मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अशातच फार मोजक्या हॉरर मालिका आजवर मराठी मालिका विश्वात आपल्याला पाहायला मिळाल्या. याच हॉरर मालिकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. झी युवावर अभिनेत्री सुरुची आडारकर आणि अभिनेता सुयश टिळक यांची मुख्य भूमिका असलेली एक घर मंतरलेलं ही मालिका चांगलीच गाजली. गार्गी नावाची एक पत्रकार झपाटलेल्या बंगल्यात अनेक गोष्टींचा शोध घेण्यासाठी जाते, पण त्यानंतर तिला काही विचित्र घटनांचा अनुभव येतो, असं या मालिकेचं कथानक होतं. 2016 मध्ये आलेली रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत. या मालिकेचे तब्बल 3 सीझन आपल्या भेटीला आले. यात अण्णा नाईक ही मुख्य भूमिका साकारली ते अभिनेते माधव अभ्यंकर यांनी. अण्णा नाईक यांच्या गोष्टींमध्ये जी व्यक्ती अडथळे निर्माण करायची तिचा ते खून करायचे आणि त्या व्यक्तीचं भूत नंतर त्यांना दिसायचं. तर त्यांची प्रेयसी शेवंताचा सुद्धा त्यांनी खून केला. त्या शेवंताच्या भूताने नंतर अण्णा नाईकांना खूपच त्रास दिला. अण्णा नाईक आणि त्यांची प्रेयसी शेवंता यांच्यावरच ही मालिका जास्त अवलंबून होती. ती परत आली आहे ही मालिका झी मराठीवर आपल्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेता श्रेयस राजे, कुंजिका काळवेंट अशा अनेक कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. 9 मित्र एका घरात रियुनियन करण्याचा निर्णय घेतात आणि त्यापैकी एकाने ठरवलेल्या गोष्टी या सगळ्यांनाच घातक ठरू लागतात याची त्यांना कल्पनाच नसते आणि इथूनच या मालिकेचं कथानक सुरू होतं. अभिनेते सुनील बर्वे आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची ग्रहण ही मालिका 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. रमा ही 2 मुलांची आई ग्रहणाच्या वेळी आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडते आणि ती मृत्यूपासून थोडक्यात बचावते. मात्र ती जेव्हा घरी परत येते तेव्हा तिच्या आयुष्याची उलथापालथ झाल्याचं तिला कळून येतं. बालकलाकार आभा बोडस, वैभव मांगले, भक्ती देसाई, सागर देशमुख यांची मुख्य भूमिका असलेली चंद्रविलास ही मालिका चांगलीच गाजली. 2023 मध्ये ही मालिका आपल्या भेटीला आली होती. एका दुष्ट आत्म्याने महाराष्ट्रातील छोट्या गावात राहणाऱ्या कुटुंबाला श्राप दिला. नंतर त्या घरातील सदस्यांनी स्वतःला धोक्यापासून वाचवण्यासाठी या राक्षसाशी लढण्याचा निर्णय घेतला, असं या मालिकेचं कथानक होतं. कलर्स मराठीवरील चाहूल ही मालिका 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिनेता अक्षर कोठारी, रेश्मा शिंदे, लेसन कॅरिमोवा यांच्या मुख्य भूमिका होत्या. सर्जेराव भोसले परदेशात भेटलेल्या एका फॉरेनर मैत्रिणीसोबत गावी परततो. जेव्हा त्या दोघांचं लग्न होतं तेव्हा त्यांना एक रहस्यमय शक्ती भेटते जी त्यांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते, असं या मालिकेचं कथानक होतं. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची मुख्य भूमिका असलेली सांग तू आहेस का ही मालिका 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. सुपरस्टार असलेल्या स्वराजच्या बायकोचं निधन होतं. बायकोचं जाणं सहन न झाल्यामुळे स्वराजला ती कायमच आजूबाजूलाच आहे असे भास होतात. या हॉरर मालिकांनी आजवर मराठी मालिका विश्व चांगलंच गाजवलं. यातली तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.